नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण हा डॉक्टर गजानन वाकोडे या यूट्यूब चॅनलवर आणि आपण बघत आहे बंगालचे गव्हर्नर आणि बंगालचे गव्हर्नर जनरल। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे बंगालचा अंतिम गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग। विद्यार्थी मित्रांनो, वॉरेन हेस्टिंगचा भारतात कालखंड आहे 1772 ते 1785, परंतु याच्या कालखंडाची जर का आपण विभागणी केली तर 1772 आणि 1774 या कालखंडापर्यंत आपण किंवा 1773 पर्यंत आपण बंगालचा गव्हर्नर असंच वॉरेन हेस्टिंगला म्हणतो। मग बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद वॉरेन हेस्टिंगला का लागते हे आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे। वॉरेन हेस्टिंगचा कार्यकाळ जो आहे तो खूप मोठा कार्यकाळ आहे आणि आज आपण त्याच्यात महत्त्वाचा बदल बघणार जे आहोत ते म्हणजेच रेग्युलेटिंग ऍक्ट 1773। परंतु ज्या वेळेस हा वॉरेन हेस्टिंग भारतात येते, आल्या आल्या हा काय करते तर आल्या आल्या हा रॉबर्ट क्लाइव्हने जी दुहेरी राज्य व्यवस्था बंगालमध्ये लावलेली होती ती दुहेरी शासन व्यवस्था समाप्त करते। म्हणजे रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केलेली दुहेरी शासन व्यवस्था, दुहेरी राज्य व्यवस्था समाप्त कोणी केली तर ती वॉरेन हेस्टिंगने केली। त्याचबरोबर मोहम्मद रजा खान असेल, शिताबराय असेल याला तुरुंगात टाकण्याचं कार्यही तो करतो। कालांतराने ते तुरुंगातून सुटतील, परंतु वॉरेन हेस्टिंग हा बदल करतो। त्याचबरोबर वॉरेन हेस्टिंग यायच्या आधी अनेक भारतात युद्ध झालेले असतात आणि कंपनीची तिजोरी जी आहे ती रिकामी झालेली असते, म्हणून वॉरेन हेस्टिंग काय करतो, सगळ्यात पहिले तर तो राजधानीत बदल करतो, आर्थिक राजधानीत। म्हणजे मुर्शिदाबादली जी राजधानी असते ती तो कलकत्त्याला घेऊन येतो। त्याचबरोबर मुन्नी बेगमला जे 32 लाख पेन्शन असते ते वॉरेन हेस्टिंग 16 लाख करतो। बादशाह शाह आलमला जे पेन्शन देण्यात आलेलं असते बादशाह शाह आलमचं पेन्शन तो बंद करतो। आता बादशाह शाह आलमचं पेन्शन तो बंद का करतो तर महादजी शिंदेंनी काय केलेलं आहे, बादशाहला दिल्लीच्या तख्तावर बसवलेलं आहे। आणि वॉरेन हेस्टिंग काय करते मग की बादशाहनं जे अलाहाबाद आणि कडा हे जे दोन प्रदेश आहेत हे मराठ्यांना दिलेले होते, आता मुळात हे प्रदेश वॉरेन हेस्टिंग घेते आणि ते अयोध्येच्या नवाबाला विकते। म्हणजे पहा, मुळात हे अयोध्येच्या नवाबाकडेच होते। 1765चा अलाहाबादचा तह जर का आपण बघितला तर याच्यात मी हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे। म्हणजे हे सर्व कार्य वॉरेन हेस्टिंग भारतात करतो, परंतु वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळातच सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, याला नियमनाचा कायदा असं सुद्धा म्हणतात। आता 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट कोणी पारित केला, ब्रिटिश पार्लमेंटने पारित केला। कशा करता पारित केला तर सरळ सरळ बंगालचे जे गव्हर्नर आहेत, ईस्ट इंडिया जे कंपनी आहे याच्यावर नियंत्रण प्रस्थापित ठेवण्याकरता केलेला आहे। हा एकच कायदा नाही आहे, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, मग नंतर 1781चा सेटलमेंट ऍक्ट आहे, त्याच्यानंतर 1784चा पीट्स इंडिया ऍक्ट आहेत। हे वेगवेगळे जे कायदे ब्रिटिश पार्लमेंट पारित करील या सर्व कायद्याचा जो उद्देश होता तो ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण मिळवण्याचाच होता। मग 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं असा काय बदल झाला तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे पदात बदल झाला। बंगालच्या गव्हर्नरला आता बंगालचा गव्हर्नर जनरल असं म्हणू लागले। म्हणजेच बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणी असेल तर तो वॉरेन हेस्टिंग। आणि काय फरक झाला याने तर याच्या आधी आपण पाहिलंय की मुंबई असेल, ज्याला त्या काळात बॉम्बे म्हणत होते, मुंबई असेल, मद्रास असेल, बंगाल असेल, ह्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रेसिडेन्सीज होत्या। म्हणजे कलकत्ता, वेगवेगळ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी होत्या आणि प्रत्येक प्रेसिडेन्सी जे असतील प्रत्येक याच्यावर एक गव्हर्नर होता। आता या कायद्यानं काय झालं, या कायद्यानं मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते ते कोणाच्या अधिपत्याखाली काम करतील तर ते वॉरेन हेस्टिंगच्या अधिपत्याखाली काम करतील। म्हणजेच काय केलेलं आहे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं वॉरेन हेस्टिंगला अधिकार वाढवून दिलेले आहेत, परंतु त्याचबरोबर त्याच्यावर बंधनही आणलेले आहेत। 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं बंधन काय आणलेले आहेत तर कार्यकारी परिषदेची स्थापना केलेली आहे, कौन्सिल ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात। आणि या कौन्सिलच्या थ्रू काय केलं आहे, 4 व्यक्तींची नियुक्ती त्याच्यामध्ये केलेली आहे। म्हणजे वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळात हे जे नियुक्ती झालेली आहे म्हणजेच कार्यकारी परिषदेची जी रचना आहे ते 1+4 अशी झालेली आहे। एक वॉरेन हेस्टिंग आणि इतर 4, मग त्या 4ची नावे काय, या 4ची नावे जी आहेत ही अनेक वेळा परीक्षेत विचारल्या जातात। त्या 4ची नावे असतील बार्वेल, मान्सन, क्लेवरिंग, फ्रान्सिस फिलिप, हे ते 4 सदस्यांची नावे आहेत। आणि यांच्यात कधीच एकमत नसे, 3 मतं वॉरेन हेस्टिंगच्या नेहमी विरोधात असत, कारण की आता कोणताही निर्णय घ्यायचा असला तर तो बहुमताने निर्णय घ्यायचा असेल।
आणि जर का समान मतं पडले, 2 आणि 2 मतं पडले, तर निर्णायक मत देण्याचा अधिकार वॉरन हेस्टिंग्जला होता. म्हणजे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं गव्हर्नर जनरलवर बंधनं आणले. नेक्स्ट काय झालं या ऍक्टनं? या ऍक्टनं सगळ्यात महत्वाचं जे कार्य झालं म्हणजे आतापर्यंत 1600ला आपण पाहिलं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली 31 डिसेंबर 1600ला. त्याच्यानंतर राणीनं 15 वर्षाची मान्यता दिलेली होती. त्याच्यानंतर राजा जेम्सनं सर्वात प्रथम कायमस्वरूपी मान्यता दिलेली होती. पण 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं 20 वर्षाकरता मान्यता दिलेली होती. म्हणजे 20 वर्षाकरता ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करेल आणि 20 वर्षानंतर आम्ही परत ब्रिटिश पार्लमेंट विचार करेल की यांना परमिशन द्यायची का नाही द्यायची. त्याच्यानंतर काय झालेलं आहे? 20 वर्षानंतर सांगितल्यानंतर कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना झालेली आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली आणि सुप्रीम कोर्टाची स्थापना झाल्यानंतर त्याचा मुख्य न्यायाधीश जो आहे त्याचं नाव आहे एलिझाई इम्पे. अनेक वेळा परीक्षेत विचारल्या जाते. आणि मग त्याला मदतीला 3 न्यायाधीश इतर होते. त्या 3 न्यायाधीशांची नावे काय? तर त्या 3 न्यायाधीशांची नावे आहेत चेमेस्टर, त्याच्यानंतर आहे हाईट, अजून कोण आहे? लिमेस्टर का चेमेस्टर? सांगा. मी तुम्हाला एक कोड सांगितला होता, चेली हा चेमेस्टर, चेंबर्स आहे का लिमिस्टर आहे? सांगा. ऑनलाईन जे विद्यार्थी मला पाहून राहिले, मी विद्यार्थ्यांचे माझ्या क्लासमधल्या जे आहे त्यांची टेस्ट घेत आहे. याला एक कोड आहे, हे परीक्षेत फार वेळा विचारला जाते आणि तो कोड आहे चेली हा. म्हणजे आपण काय म्हणतो? चेंबर्स, लिमिस्टर आणि हाईट. हे आता याच्यानंतर विसरू नका. म्हणजे बघा, अमिताभ बच्चनचं फार फेमस गाणं होतं आज का अर्जुन चित्रपटातलं, तुम्हाला नावही आठवत नसेल, खूप वर्ष आधी आलेला चित्रपट होता, चलिया तू पान के दुकान पे, जयाप्रदासोबत बहुतेक ते गाणं होतं. आता आपल्याला त्यातलं चेलिया हे वगैरे सोडून द्या, आपण एक एक अध्याक्षर घेतलं तर चेली हा म्हणजे चेंबर, लिमिस्टर आणि हाईड हे 3 नाव आहे. मी हे सहज ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांना हे सांगत आहे. आता हे सुप्रीम कोर्टाची स्थापना वगैरे झालेली आहे, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. याचबरोबर हा जो कायदा झालेला आहे, या कायद्यामुळे एक गोष्ट तुम्ही सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण आलेलं आहे. कारण की याच्या आधी बोर्ड ऑफ डायरेक्टर जे 24 लोकांचं सदस्य संख्या होती तेच ईस्ट इंडिया कंपनीला बघत होतं. प्रेसिडेन्सी होती, त्याचा एक काउन्सिल नेमत होते, त्याचा प्रमुख नेमत होते. परंतु 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं ब्रिटिश पार्लमेंटनं प्रत्यक्षात ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, हे आपल्याला लक्षात येते. आणि वॉरन हेस्टिंग्जची भारतातली कारकीर्द खूप मोठी आहे. म्हणजे जवळपास 1772 ते 1785 एवढा त्याचा कार्यकाळ आहे. मग या कार्यकाळामध्ये काय काय घटना झालेल्या आहेत, वॉरन हेस्टिंग्जनं काय काय केलेलं आहे, तर मी तुम्हाला सगळ्यात प्रथम सांगतो की न्याय व्यवस्था आहे, जमिनीविषयक व्यवस्था आहे. याच्या कार्यकाळात झालेले अनेक महत्वपूर्ण घटना आहेत. उदाहरणार्थ याला चुकांमधून नवे प्रयोग करणारा गव्हर्नर असं म्हणतात. मग कशात चुकांमधून नवे प्रयोग? तर जमीनविषयक कार्यात यानं सुरुवातीला पंचवार्षिक योजना, त्याच्यानंतर 1 वार्षिक योजना, वेगवेगळे नाव आहे त्याला, बोली योजना, याच्यावर आपण सविस्तर एक स्वतंत्र व्हिडिओ घेणार आहोत. ह्या सगळ्या योजना आणल्या. म्हणून चुकांमधून प्रयोग करणारा गव्हर्नर जनरल कोण असेल तर वॉरन हेस्टिंग्ज आहे. 1772 मध्ये ज्यांनी कर वसुली करण्याकरता कलेक्टर्स या पदाची निर्मिती केली. त्याचबरोबर वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण घटना झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये याने याच्याच कार्यकाळात भगवद्गीतेचं भाषांतर 4 विल्किन्सननं केलेलं आहे. त्याला प्रस्तावना स्वतः वॉरन हेस्टिंग्जनं दिलेली आहे. हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. त्याचबरोबर बेंगॉल गॅझेट नावाचं पहिलं वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट हिकी यानं काढलेलं आहे. म्हणजे याच्या कार्यकाळात वर्तमानपत्र निघालं, परंतु कालांतरानं या जेम्स ऑगस्ट हिकीनं वॉरन हेस्टिंग्जच्या विरोधातच लिहिलं, तर वॉरन हेस्टिंग्जने याला तुरुंगात टाकलेलं होतं. याच्याच कार्यकाळात यांनी मुस्लिम शिक्षणाकरता कलकत्ता येथे मदरसा काढलेला आहे. याच्याच कार्यकाळात वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात मनुस्मृतीसारखे ग्रंथ असतील त्याचं सुद्धा इंग्रजीमध्ये भाषांतर झालेलं आहे. हिंदू मुस्लिम कायद्याचा अभ्यास करण्याकरता यांनी कायद्याचं संविधीकरण केलेलं आहे. याच्याच कार्यकाळात पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं. याच्याच कार्यकाळात दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध झालं. आणि वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळातच युरोपात जो 13 कॉलनीजचा संघर्ष आहे तोही सुरू झालेला होता. वॉरन हेस्टिंग्जचा कार्यकाळ जो आहे हा फार मोठा कार्यकाळ जरी असला तरी याच्या कार्यकाळात वॉरन हेस्टिंग्जनं स्वतः भ्रष्टाचारही केलेला आहे. म्हणून वॉरन हेस्टिंग्जवर इंग्लंडमध्ये महाभियोग जे हे आहे त्याच्यावर महाभियोग आयोग चालवण्यात आलेला आहे. म्हणून पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज आहे की ज्याच्यावर महाभियोग प्रक्रिया चालवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अनेक वादग्रस्त घटना ज्या आहेत ह्या वॉरन हेस्टिंग्जशी संबंधित आहेत. म्हणजे अयोध्याचा बेगमाचा प्रश्न असेल, नंदकुमार खून खटला असेल,
चेसिंग प्रकरण असेल, ह्या ज्या अनेक घटना आहेत ह्या घटना वॉरन हेस्टिंगशी संबंधित आहेत. आणि त्यामुळे वॉरन हेस्टिंगची जी भारतातील कारकीर्द आहे ही अशी फार काही चांगली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु वॉरन हेस्टिंगनं भारतात खूप वेळ गव्हर्नर जनरल म्हणून कार्य केलं आणि शेवटी वॉरन हेस्टिंगनं राजीनामा दिला आणि तो भारतातून निघून गेलेला आहे. वॉरन हेस्टिंगनं विवाहावरील कर रद्द केलेले होते. म्हणजे आधी तुम्हाला लग्न करायचं असेल तर टॅक्स आजच्या भाषेत भरावा लागत असेल. आणि ज्यावेळेस आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचा अभ्यास करू, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनं लग्न लावलेले होते. तर भटजीला नाही बोलावलं म्हणून एक कोर्टातही केस गेलेली होती आणि खालच्या कोर्टाने निर्णय दिला होता की तुम्ही भटजीला नाही बोलावलं तर चालेल परंतु त्याची दक्षिणा द्या. आणि महात्मा फुलेंच्या शेवटच्या म्हणजे जवळपास खूप वर्षानंतर वरच्या कोर्टाने निर्णय दिला की नाही लग्न बिना भटजीचं लावलं तरी चालेल. म्हणजे हे जेव्हा आपण महात्मा ज्योतिबा फुले पाहू तेव्हा सविस्तर याचा अभ्यास करू. म्हणजेच या वॉरन हेस्टिंगला भ्रष्टाचारी गव्हर्नर जनरल असं म्हणण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं रॉबर्ट क्लाइव्हने भ्रष्टाचार केलेला होता. इंग्लंडच्या संसदेमध्ये याला मुंगूस, उंदीर असं वेगवेगळं याच्यावर वेगवेगळी टीका या वॉरन हेस्टिंगवर केलेली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्वपूर्ण वॉरन हेस्टिंग पाहिला आणि त्यातही आपण पाहिला की 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट 3 कायदे वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळात झालेले आहेत. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1781चा सेटलमेंट ऍक्ट म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट मधील जे काही त्रुटी होत्या त्या दूर करण्यासाठी हा 1781चा कायदा आलेला होता. आणि 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट ज्याच्यावर आपण स्वतंत्र एक व्हिडिओ तयार करू. हे अतिशय महत्वाच्या घटना वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळात झालेल्या आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लॉर्ड कॉर्नवॉलिस बघूया. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, इतरांना सांगा. आणि शेवटची सूचना की माझा लेक्चर चालू असताना एक रजिस्टर आणि पेन घेऊन तुम्ही बसा. मी जे बोलतो आहे ते परीक्षेत येणार आहे, आलेलं आहे. म्हणून तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि नक्कीच माझा व्हिडिओ आवडला तर हा इतरांपर्यंतही पोहोचवा. धन्यवाद.